नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मी प्रसाद काथे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विषय आहे तो संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यातल्या वादाचा. संजय शिरसाट यांच्याकडून ताज्या घटनाक्रमामध्ये सातत्याने एका हॉटेलच्या वादातून आपली सुटका करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलचं लिलाव प्रकरण हे एका वेगळ्या वळणावर या निमित्तानं पोहोचलंय. या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सिद्धांत संजय शिरसाट यांचा अर्ज बाद झालाय. लिलावाच्या बोलीची 25% रक्कम न भरल्यानं हा अर्ज बाद झालाय. त्यामुळे शिरसाट यांनी रक्कम जाणीवपूर्वक भरली नाही की त्यांना भरता आली नाही असाही सवाल उपस्थित होतो आहे. संजय शिरसाट यांचा लिलाव चुकला आणि स्वाभाविकरित्या त्याचा आनंद विरोधकांना झाला. गेल्या काही दिवसापासून सातत्यानं संजय शिरसाट यांच्यावर टीकेची धार अधिकाधिक वाढत होती आणि याच निमित्तानं विट्स हॉटेलच्या लिलावातून संजय शिरसाट यांच्या मुलानं नाव मागे घेतलं, अर्ज बाद झाला आणि त्यावर उद्धव गटानं आपली भूमिका मांडली. माघार घेऊ नाही तर न घेऊ, तांत्रिक दृष्ट्या तिथल्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं ही निविदा काढलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ चुकीचा लावलेला आहे. अनेक अटी शर्तीचा त्याच्यात भंग झालाय. त्याच्यामुळं त्यांनी माघार नाही घेतली तरी सरकारला या विषयात माघार घ्यावी लागणार. छत्रपती संभाजीनगर इथल्या वेदांत हॉटेलची जागा अत्यंत कमी किमतीमध्ये बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून 76 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप झाला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. कारण या प्रकरणाशी महायुतीच्या सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडण्यात आलं होतं. ते मंत्री आहेत संजय शिरसाट. त्यांच्या मुलाकडे 76 कोटी रुपये कुठून आले असा प्रश्न देखील विरोधकांनी या निमित्तानं उपस्थित केला. शिरसाट यांच्या मागे आरोपांची मालिकाच यानंतर सुरू झाली. संजय शिरसाट यांनी शाजापूरमध्ये 30 कोटींची जमीन 1 कोटीला घेतली. मागासवर्गीय समाजासाठीच्या वर्ग 2 मधील 10 एकर जमिनीला शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या नावावर खरेदी केलं, हा सुद्धा आरोप झाला. जालना रोडवर शिरसाटांनी 12,000 स्क्वेअर फूट जागा केवळ 5 कोटी 83 लाखाला घेतली. शाजापूरमध्ये शिरसाटांनी 2 भूखंड लाटले असा सुद्धा आरोप झाला. दोन्ही भूखंड 2 गुंठे 10 एकराच्या आसपास होते. एक भूखंड 1 कोटी 50 लाखात तर दुसरा भूखंड 50,000 घेतला. शाजापूरमध्ये हरिजन समाजाची 10 एकर इतकी एकराला 3 कोटी किमतीची जागा त्यांनी फक्त एकराला 11 लाखात मिळवली. विट्स हॉटेल 110 कोटीचं असताना या हॉटेलची खरेदी 67 कोटींना घेतल्याचं सांगितलं गेलं. शेंद्रा MIDC मध्ये ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेली जागा 106 कोटींना घेतली असाही आरोप झालाच. 12,000 स्क्वेअर फीटची जागा कुणाच्या नावावर घेतली? धन्य हो सिद्धांत संजय शिरसाट मुलगा, विजया संजय शिरसाट पत्नी, तुषार संजय शिरसाट मुलगा. देणारे कोण? ओंकार बिल्डर्स, नरेंद्र सिंग जविंदा, राजेंद्र सिंग जविंदा आणि त्यांच्या दोघांची पत्नी यांनी दिली.
दरम्यान जलील यांच्या विरोधामध्ये शिरसाट यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय आणि सातत्यानं आपण निर्दोष आहोत असं संजय शिरसाट सांगतायत. जाऊ द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. असे फार येतात फार जातात, मी त्याच्यावर काही एवढं 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा पालिकेवर माहिती देखील त्यांनी दिली आहे. अहो आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं, जे काही लिगल असेल ते पाहिल ना मी, म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही. असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात. महायुतीचं सरकार आल्यानंतर विरोधकांच्या आरोपांना परतवून लावण्याची जबाबदारी शिरसाट यांनी समर्थपणे पेलली होती. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते लढत होते आणि दुसऱ्या बाजूला भाजपाशी सुद्धा समन्वय साधणं शिरसाट यांनी जमवून आणलं होतं. मात्र विट्स हॉटेल प्रकरण बाहेर आल्यापासून शिरसाट काहीसे नरमले आहेत. तसा संशय का यावा? हॉटेल विट्सची जी आहे ती 25% रक्कम सिद्धार्थ शिरसाट यांना प्रशासनाकडे जमा करायची होती, मात्र त्यांनी आज केली नाही. त्यामुळे आता त्यांचा जो परवाना आहे तो आता यामधून त्यांचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे. त्यामुळे आता ते विट्स हॉटेलच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेले आहे. मात्र जे शिरसाट आहेत त्यांच्यावरती अनेक भूखंड लाटल्याचा आरोप जो आहे तो आता देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. छत्रपती संभाजीनगरच्या साजे गाव जे आहेत या ठिकाणी देखील 4 एकर जमीन त्यांनी हडप केल्याचा आरोप करण्यात आला. कमी पैसे देऊन त्या ठिकाणी वर्ग 2 ची जमीन त्यांनी खरेदी केल्याचा आरोप देखील केला. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या MIDC परिसरामध्ये असलेला भूखंड जो आहे तो देखील त्यांनी लाटल्याचं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता इम्तियाज जलील जे आहे ते देखील याकडे सर्वांचं मुख्यमंत्री असेल, विरोधी पक्षनेते असेल यांच्याकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी करताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे. आणि त्यामुळे आता संजय शिरसाट यांच्या अडचणीत जी आहे ती मोठी वाढ जी आहे ती वारंवार झाल्याची पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आता संजय शिरसाट यांचा लिलाव प्रकार जो आहे तो आता फसल्याचा पाहायला मिळाला. आणि त्यामुळे संजय शिरसाट जे आहे ते मोठ्या अडचणीत देखील यामुळे आल्याचं पाहायला मिळालं. तर लिलाव फसला आणि संजय शिरसाट यात गोत्यात आल्याचे आपल्याला देखील पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. या वादामुळे संभाजीनगरचं वातावरण ढवळून निघालंय. विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याच्यासाठी एक आयता मुद्दा तर मिळालेलाच आहे, पण महत्त्वाचा मुद्दा त्याही पलीकडे असा आहे, महायुतीचं सरकार स्वतःला भ्रष्ट नसल्याचं, निष्कलंक असल्याचं सांगतंय. वस्तुस्थिती काय ती लोकांसमोर येत आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.